दुधाचा व्यवसाय आदबट्ट्यामध्ये चालतो असं अनेकदा म्हटलं जातं, परंतु इथं आपण पाहतोय हा डोके बंधूंचा गाईचा गोठा आहे. 60-65 गायी आहेत. अतिशय धष्टपुष्ट गायी आहेत. साधारण 500-600 लिटर दूध पर डे सुरू असावं. स्वच्छता प्रचंड आहे. सगळ्या गायी तब्येतीनं चांगल्या आहेत आणि जातीवंत गायी आहेत. आपल्यासोबत गोठ्याचे मालक आहेत. तर दादांकडनं जाणून घेऊया हा व्यवसाय कशा पद्धतीनं ते सक्सेस झालेत. दादा आपलं नाव काय? माझं नाव रोहिदास बबन डोके आळे. आळे. किती गायी आहेत सगळ्या? या गाय 60 गाय मोठाले आहेत आणि 55 कालोडी आहेत. किती वर्षापासून व्यवसाय करता? हा वय जवळजवळ 50 वर्षापासून हा व्यवसाय. 50 वर्षापासून? हो, कारण सोबतीला कोण कोण आहे? शक्तीला मी आता एकटाच आहे. पहिल्या सुरुवातीला 1976 साली डेअरीची स्थापना झाली आळ्यात. त्यावेळेस वडिलांनी 2 जर्सी गाय आणल्या होत्या. त्यावेळेस 4-5 गाय होत्या वडिलांकडे. तर शेतीला पूरक व्यवसाय म्हणून आम्ही लहान होतो, म्हणजे लहान असताना त्यांच्याबरोबर काम करायचं. नंतर वडील गेल्यानंतर हा व्यवसाय मी शेतीची तरकारी वगैरे माल कमी केला आणि पूर्ण गाय व्यवसायात. म्हणजे आता मुख्य धंदा गायींचा, हो शेती जोड धंदा. हो, शेती जोडधंदा. दूध किती जातं? दूध पर डे 500-600 लिटर असतं. एवढं दूध कोण काढतं? आम्ही स्वतःच काढतो. मशनरी. मशिनरी वापरतो. गायींना चारा काय? चारा मुरघास आहे सध्या संपूर्ण. मुरघास, वाळ्याला चारा, गव्हाचा गावंडा असतो आणि सोयाबीनचं भुसा असतं. आता आपण पाहतो तुमच्या एवढे गाया, हो 50-60 गाया हो. आहेत. सगळ्या स्वच्छ गाया आहेत. हो, स्वच्छ. मुक्त गोठा आहे. हो, मुक्त. हे सगळं कसं जुळवता? हे काय झालं, 2010ला मी पहिला बंदिस्त गोठा होता 20 गायांचा. पण ते शेण काढणं, धारा काढणं किंवा गोठा साफ करणं आणि गाय बांधून असल्यामुळं त्यांची पचन होत नसं, गुडघ्याचे आजार व्हायचे. त्याच्यामुळं त्यांना पचनक्रिया होत नसे वेळेत. त्याच्यामुळं मी छोटासा ओपन गोठा बनवला इथं पुढं घरापुढं. तर मी ज्या 20 गाया होत्या, तर त्यांना पाणी 24 तास, खायला 2च टाइम दिलं जायचं. त्याच्यामुळं शेण काढायचं काम वाचलं, कोपात वाचलं. गायला रोज पाणी मारायची गरज नाही. त्याच्यामुळं आमचं 50% काम वाचल्यामुळं गाय इकडं ओपनमध्ये गोठ्यामध्ये सोडल्यामुळं गायचे आजार कमी झाले, गुडघ्याचे आजार कमी झाले, पचनक्रियेचे आजार कमी झाले आणि गाय माझा वेळेत यायला लागली. त्याच्यामुळं दूध व्यवसायात वाढ करीत गेलो. गायांची संख्या वाढली आणि सगळ्या घरच्याच गाया बनवलेल्या आहेत मी. सगळ्या घरच्या गाया? हो, घरच्या गाया बनवल्या. विकतच्या किती आणल्या होत्या? विकतच्या पहिल्या 10-20 गाय घेतल्या होत्या. 10-20च्या किती झाल्या? या जवळ 125 गाय आहे तिच्यात आता. 125 गाय म्हणजे कालवडी, वासरां हा, सगळ्यांचं. हा, सगळं. यांना चाऱ्याची मॅनेजमेंट कसं पाहता? आम्ही स्वतः घरी स्वतःच पाहतो. आम्ही काय काय चारा आहे? चारा पहिला याच्या आधी आम्ही शेतात मका करायचं, कडवळ करायचं, हत्ती गवत असायचं, ऊस असायचा. पण लेबर भेटत नसं, स्वतःच करावं लागायचं. नंतर या 2 वर्षात आम्ही थोडंसं मुरघासाकडे वळालो. मुरघासाकडे वळाल्यामुळं आमचं शारीरिक कष्ट कमी झालं आणि गायांना जो पौष्टिक चारा पाहिजे तो भेटायला लागला. कुठला चारा देत? आता आम्ही मक्याचा मुरघास देतो आणि गव्हाचा गावंडा देतो आणि सोयाबीनचं भूस देतो. सुग्रास वगैरे? सुग्रास गोदरेजची कांडी देतो. आता याच्यामध्ये हं. सगळ्यात कमी दूध देणारी गाय किती लिटरची आणि सगळ्यात जास्त दूध देणारी गाय किती लिटरची? सगळ्यात कमी गाय दूध देणारी 15 लिटर आणि जास्तीत जास्त दूध देणारी 26, 27, 28 लिटर. एका टायमाला का 2 टायमाला? 2 टायमाला. तसे जास्त दुधाच्या गायांचं काय होतं, ओपन गोठ्यामध्ये प्रॉब्लेम येतो. कारण जास्त दूध देणाऱ्या गायांचे ते ठेपा कास वगैरे असते ना, तर त्यांना ह्या ओपन गोठ्यामध्ये चालताना याने तकलीफ होती, गाय मारतात. त्याच्यामुळं जेवढ्या आरुड्या कास असेल आणि जास्त दुधाची नको, कमी 15 लिटरच्या आतली नको. मधल्या रेंजमधल्या गाया जर असेल तर जास्त दुधाच्या, समजा आपण 20 पाळणार आणि ह्या जर 30 पाळल्या तर यांचा मेंटेनन्स कमी, आजार कमी आणि त्याच्यामुळं आपल्याला तकलीफ पण कमी आणि दुधाची रेंज पण टिकून राहते. विक्रीचा व्यवसाय? विक्रीचा व्यवसाय नाही करत मी. गाय विकतच नाही? विकतच नाही. फक्त वयस्कर झालेली गाय आता शेवटी द्यावाच लागते, त्याला इलाज नसतो. फक्त इकडे कसं असं, आमच्या ऑलरेडी 60च गाय आहेत मोठाल्या. पण 60 गायामध्ये इकडे पहिलं कालोड खाली झाली का मग बुवा हिच्यात वयस्कर कोणती आहे ती देऊन टाकायची आणि ती पहिलं कालवड त्या जागेवरती घ्यायची. आता गायींना कधी कालवड होते, गोरा होतो, हो आपण कालवड सांभाळतो. हो. गोऱ्याचं काय करतात? गोर आता विलाज नाही. आता पहिले नेत होते, आता ते नेतच नाही. ते शासन काय त्याच्यावर बंधन आणल्यामुळं त्याच्यामुळं नाही विलाज. आता त्यांना उलट आम्हालाच म्हणावला 100-200 न्या, घ्या तुम्ही न्या, ते पण नेते नाही. मग अशा वेळेला आम्हाला ते काय विलाजच नाही, त्याला काही करता येत नाही. आता आळे परिसरामध्ये हो, असे किती गायींचे गोठे आहेत? ह्या परिसरात जर असे मोठाले जवळजवळ 20 गोठे असतील
लहान मोठे तसे भरपूर गोठे. सगळ्यात मोठा कोणाचा? सगळ्यात सुरुवातीला आता सध्या म्हणलं तर गायांमध्ये जास्त संख्यकांचा गाय मोठा माझाच आहे. आता तुमच्या गावच्या दूध डेअरीची निवडणूक आहे, हो ती तशी बिनविरोध व्हायला पाहिजे होती. हो पण ठीक आहे, आता निवडणूक म्हणलं का हो. प्रत्येकाला इच्छाशक्ती असते, हो, बरोबर आहे. प्रत्येकाला वाटतं मला संचालक व्हावं. हो, आता नेताजी डोके, प्रसन्न डोके हे दोघांचं 2 पॅनल आहे. हो. काय दूध गवळ्यांच्या बाजूनी कोणाचं पॅनल सक्षम, म्हणजे नेताजी डोके ज्यांना पाठिंबा देतात त्यांचं पॅनल सक्षम आहे हा. की प्रसन्न डोकेंचा ज्यांना पाठिंबा आहे त्यांचं पॅनल भक्कम आहे? तसं पॅनल दोन्ही बी सक्षम म्हणलं तर प्रसन्न नानाचं पॅनल सक्षम आहे आणि यांचं दुबळं पॅनल आहे. पण माझी अशी एक भावना आहे का जिच्या घरी गाय गोठा आहे, जो गायने व्यवसाय केलेला करतोय, तर अशी लोक जर दिली तिथं आणि प्रत्येक 5 वर्षाला जर नवीन नवीन जर चेहरे दिले तर इलेक्शन पण लागणार नाही आणि बिनविरोध होत जाईल. प्रत्येक 5 वर्षाला प्रत्येक नवीन चेहरा बदलला पाहिजे. ही जर संकल्पना जर मांडली केली असती तर ही वेळ आलीच नसती. म्हणजे प्रत्येक 5 वर्षाला नवीन निवडणूक लागायला नव्हती पाहिजे. हा निवडणूकच लागली नसती. म्हणजे आता पहिल्यापासून प्रसन्न डोक्यांचं पारड जड कशामुळे? त्यांच्याकडं काय झाले, त्यांच्याकडं जी उमेदवार जे आहे ते काही आर्थिकदृष्ट्या पडवळ आहेत. प्रबळ आर्थिकदृष्ट्या असल्यामुळं ते थोडंसं समोरच्या पार्टीवर इम्प्रेशन पडतं किंवा उधारी पैसे बाकीचे याचे त्याचे व्यवहार पाहण्यासाठी थोडेसे सक्षम आहेत थोडेसे. दूध गवळ्यांचा कल कोणाच्या बाजूने जास्त? आता तसं पाहिलं तर दूध कल हे सांगू शकत नाही मी कोण येईल. आता तुम्ही मतदान कोणाला करणार सांगू नका, हो तुमचा कल कोणाच्या बाजूने? आता मी काय झाले, दोन्ही माणसं आमचीच आहे. नेतादाच्या नावावर 5 वर्ष मी दूध घातले. नेतादादा माझ्याचे, अण्णा माझ्याचे, त्याच्यामुळे मी काहीच कल बारी कोणाची लागेल, नेताजी डोक्यांच्या पॅनलची हा. का प्रसन्न डोक्यांच्या ते पॅनलची? मी आज काय सांगू शकत नाही. कारण कसं होतं, आता माग आमदारकीचं इलेक्शन झालं, त्याच्यामुळं कोणचं पार्ट जड आणि कोणचं खाली होईल ते काय सांगतो लोक. कामाचं कोण? कामाचं कोण? कामाचे जर पाहिले तर थोडंसं काय होतं, नवीन बॉडीला दिलं तर त्यांना सक्षम करण्यासाठी बुवा सपोर्ट जर मिळाला तर नवीन चेहरे काय होते जरा उत्साहाने काम करतात. नवीन माणसाला शिकायला वेळ लागतो, वेळ लागतो. 5 वर्षाचा काळ असतो. हो, जुनी मंडळी अनुभवी असतात, हो, शेवटी त्यांना सगळ्या खाचाखोचा माहिती असतात. हो, संस्थेच्या हिताचा ते निर्णय घेऊ शकतात. हो, प्रसन्न डोके ज्यांचं नेतृत्व करतायत हो, ती सगळी जरी आर्थिक तुल्यबळ असली, सक्षम असली, हो, तरी गवळ्यांच्या हिताचा निर्णय घेणारी पण माणसं आहेत. हो, प्रसंगी पगाराला पैसे देताना वरून पैसे वेळेवर आले नाही हो, तर खिशातले 4 पैसे घालणारी ती माणसं आहे. हो, नेताजी दादांचं काम वाईट आहे असं आपण म्हणणार नाही, हो. परंतु सध्या कल मतदारांचा कोणाच्या बाजूने जास्त दिसतो? आता मला कसं वाटतं, म्हणजे असं वाटतं का लोकांना काय झालंय, एकच लोक 10-10, 20-20 वर्षाची पद भोगतात, तर लोकांच्या असं मनात वाटतं का नवीन बदल व्हावा अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. किंवा एकाच माणसाने बुवा 2-2, 3-3 पद घ्यायची आणि त्यांनी त्यांच्या भावकीत माना तर ते लोक रुसतात. एकाच माणसाने जर शाळेवर राहायचं, डेअरीवर राहायचं, डेअरीवर 10 वर्ष राहायचं, शाळेवर 10 वर्ष राहायचं, मग बुवा आम्हाला केव्हा चान्स येणार? किंवा आम्ही बुवा आमचे वडील चुलते गेले पण आम्हाला केव्हा चान्स भेटणार? अशा हेतून ते इलेक्शन लागलं, बुवा आम्हाला थोडी संधी मिळावा हे हेतून ते बुवा. माऊली कुऱ्हाडे हा. संस्थेचे अध्यक्ष आहेत, हो, त्यांचं काम कसं आहे? नाही काम त्यांचं चांगलं आहे, त्याच्याबद्दल काय मी नाव ठेवत नाही. कारण मी आज त्या डेअरीत ओपन झाल्यापासून दूध घालतोय, आजही बी आमचं दूध बंद नाही. म्हणजे जसं दूध डेअरी ओपन झाली तसपासून आज 1 लिटर सुद्धा एकही दिवस असं दूध नाही, असा दिवस नाही आमचा. त्याच्यामुळं माऊली शेठचा बी यावर व्यवस्थित आहे, चांगलं आहे. कारण मला संपर्क आलेला आहे, जो गवळ्याला आर्थिक अडचण म्हणा किंवा आजारी वगैरे पडले कोणी काय असलं तर माणूस सक्षम आहे. म्हणजे तसा तो आम्हाला त्यांनी सहकार्य, मला नाही म्हणजे कोणत्याही गवळे असू सक्षम आहे. पण कसं वाटतं जनतेचा कौल कसं वाटतं बुवा तेच व्यक्ती कायम त्यांनी नसावा, बुवा आम्हाला चान्स असावा अशी दृष्टिकोन लोकांचा असो. तुम्ही हे झालं तुमचं मत. हो, बहुतांशी दूध गवळे असं म्हणतायत हा, की बाबा जे विद्यमान संचालक मंडळ आहे, म्हणजे जे विद्यमान अध्यक्ष आहेत माऊली कुऱ्हाडे हो, आणि ज्यांना साथ दिली ते प्रसन्न डोके, हो, यांच्याकडे सभासदांचा जास्त कल आहे. हो. ते आता मतदारच सांगू शकतात निवडणुकीनंतर काय होईल ते आता मी नाही काही सांगू शकत असे. कोणाचं पॅनल आलं पाहिजे सभासदांच्या हितासाठी, हा. दूध गवळ्यांच्या भल्यासाठी? नाही ते आता नाही मी सांगू शकत. कारण काय होतं, नाही, येईल कोणाचं येऊ द्या, हो, पण सभासदांचं भलं कोण करू शकतो? नेताजी डोक्यांचं पॅनल की प्रसन्न डोक्यांचं पॅनल?
नाही ते म्हणणं बरोबर आहे तुमचं. भलं आहे बघा, दोन्ही पॅनल जर आले, समजा पॅनल कोणता येऊ, त्याला संस्थेप्रमाणे किंवा कायद्याच्या नियमाप्रमाणेच काम करावं लागतं. त्याच्यामुळं बुवा प्रसन्नाचं पॅनल आलं आणि दादाचं पॅनल आलं तर ते वैयक्तिक काय काम करू शकत नाही. कायद्याच्या चाकोरीत जे काम चालतं किंवा ऑडिट प्रमाणे जे काम चालतं त्याप्रमाणेच प्रत्येकाला काम करावं लागतं. नवीन माणूस चांगलं काम करेल का अनुभव माणूस चांगलं काम करेल? काय करतं, नवीन माणसाने काम चांगलं केलेलं आहे, पण इथून पुढच्या पिढीला त्यांनी नवीन संधी द्यावा आणि नवीन लोकांना संधी दिल्यावर त्यांना मार्गदर्शन करावं, हीच माझी अपेक्षा आहे, बाकीचं काही नाही. डोकेदादांनी दुधाचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलेला आहे. एवढ्या 100-150 गायी सांभाळणं, वाढवणं, त्यांची जोपासना करणं तेवढं सोपं नाही. आणि एवढं सगळं करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आता गावच्या दूध डेअरीची निवडणूक आहे, दोघांचंही काम चांगले असं जरी ते म्हणत असले तरी त्यांचा एकंदरीत कल प्रसन्नांना डोके यांच्या पॅनलच्या बाजूने जास्त आहे. आणि काही चेहरे बदलायला हवे, तेच असायला नको, नवीनांना संधी दिली जावी अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. मतदारांनो, कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा प्रश्न आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, आळे.